पुन्हा एकदा सांगतो की हा राजमार्ग किंवा एक्सप्रेसवे जो तयार झाला आहे जगातला, तो सर्वात आधी भारताने केला. आता आपण काही अवकाशाच्या संबंधित गोष्टी ज्या रामचंद्रांनी सांगितलेल्या आहेत, वाल्मिकी ऋषींनी सांगितलेल्या आहेत त्या बघूया. सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर ढाग म्हणजे सौर कलंक, त्याला सनस्पॉट असं म्हणतो, आणि सौर ज्वाला म्हणजे सोलार फ्लेअर्स असं म्हणतात. तर ह्यांचं वर्णन प्रभू श्री रामचंद्र करतात. आपल्याला फक्त प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत एवढंच माहिती आहे, पण त्यांना इतकी दृष्टी होती, त्यांची दृष्टी इतकी व्यापक होती, हे तर प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार असल्यामुळे ते न देखी रवी ते देखे कवी म्हणतात, तर त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांची दृष्टी होती. तर ते आता आपण पाहूया काय सांगतात. सूर्याच्या पृष्ठभागावर काही ठराविक ठिकाणी चुंबकीय घडामोडी घडतात. त्याच्यामुळे विशिष्ट प्रदेशाच्या तापमानात घट होते आणि बाजूच्या प्रदेशाचं तापमान जास्ती असतं. त्यामुळे तिथे काही चुंबकी घटना घडतात आणि काळे काळे डाग आपल्याला सूर्याच्या पृष्ठभागावर दिसतात. त्याला आपण म्हणतो सनस्पॉट किंवा सौर डाग. असे डाग खरं पाहता आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी पाहणं आपल्याला शक्य नाही. फक्त उगवत्या सूर्याकडे किंवा मावळत्या सूर्याकडेच आपण पाहू शकतो. पण हे डाग आपल्याला आता गुगलवर पाहता येतात. नासाच्या दुर्बिणींनी टिपलेली आहेत, किंवा आता आपला आदित्य-11 हे जे इस्रोने यान सोडलंय, त्या यानाद्वारे सुद्धा आपल्याला काही डाग पाहता येतात. पण हे आपण कलियुगात साध्य करतोय, पण त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्रांनी वर्णन केलेलं आहे ते पाहूया आता आपण. रामायण युद्धकांड सर्ग 41 श्लोक 18 काय म्हणतो पाहूया श्लोक. ह्रस्व वृक्षो प्रशस्तस्य परिवेशः सुलोहितः आदित्यमंडले नीलम लक्ष्मण दृश्यते. असं लक्ष्मणाला उद्देशून प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, हे लक्ष्मणा, आदित्यमंडले म्हणजे सूर्यमंडळात ह्रस्व ह्रस्व म्हणजे लहान, वृक्ष अमंगलकारी म्हणजे अप्रशस्त, आणि परिवेशा सुलोहिता म्हणजे अत्यंत लाल रंगाचं वर्तुळ दिसून येत आहे. त्याचबरोबर तेथे नीलम लक्ष्म दृश्यते. लक्ष्म याचा अर्थ डाग, चिन्ह. काळ किंवा नीलम निळ्या रंगाचं चिन्ह म्हणजे डाग मला सूर्याच्या पृष्ठभागावर दिसून येतोय, असं प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र सांगतायत. पुढचा श्लोक पाहू, सौरज्वालेशी संबंधित आहे. रक्तचंदन संकाशा संध्या परमदारुणा ज्वलच्च निपतत्ये तदात आदित्यादग्निमंडलम. हा 15वा श्लोक आहे. आता याचा अर्थ काय आहे की अत्यंत दारुण संध्याकाळ ही रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसून येत आहे, आणि सूर्यापासून जळत्या आगीचा पुंज खाली कोसळत आहे. सूर्यापासून काहीतरी खाली कोसळताना मला दिसताय. लक्ष्मणा बघ बघ, तूही बघ काय पडताय तिथून. हे 2 श्लोक आहेत. तर रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काही अशुभ सूचक संदेश प्रभू श्री रामचंद्र देत आहेत. त्यामुळे राक्षस कुळाचा नाश होणारे निश्चित आहे. तर येथे सौरडाग आणि सौरज्वाला यांचा उल्लेख प्रभू श्री रामचंद्र करतात. पहिल्या श्लोकात आपण पाहिलं नीलम लक्ष्म दृश्यते. आता नीलम याचा अर्थ मी जेव्हा पाहिला तेव्हा सर्वसामान्य आपल्याला नीलम याचा अर्थ निळा, पण नीलम याचा अर्थ काळा असा सुद्धा आहे संस्कृत भाषेत. काळा सावळा असा त्याचा अर्थ होतो नीलम या शब्दाचा. म्हणूनच काळे डाग दिसतायत असं प्रभू श्री रामचंद्र सांगतायत. आणि आपण समजा म्हटलं की हे कसं शक्य आहे, का शक्य नाही. एक तर प्रभू श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे अवतार आहेत, त्याच्यामुळे त्यांना हे दृश्य दिसणं अगदी स्वाभाविक आहे. समजा आपण म्हटलं की हे सामान्य मानव आहेत, तरी सुद्धा त्या काळी उत्तमोत्तम दुर्बिणी अस्तित्वात होत्या. त्या दुर्बिणींच्याद्वारे आकाश दर्शन केलं जायचं आणि अशा प्रकारची माहिती मिळवली जायची. तर हे जे सौर डाग आणि सौर ज्वाला यांचं निरीक्षण सर्वप्रथम इसवी पूर्व 300 या कालखंडामध्ये आय चिंग नावाच्या चीनी शास्त्रज्ञांनी केलं, असं आपल्याला गुगल सांगतं.
आपल्या भारतीय कुठल्याही शास्त्रज्ञाला श्रेय कधीच दिलं गेलं नाही आजपर्यंत, हे आपलं दुर्दैव आहे. पण खरं ह्याचं श्रेय प्रभू श्री रामचंद्रांना, वाल्मिकी ऋषींना आणि रामायणाला दिलं गेलं पाहिजे. कारण जगातलं सर्वात जुनं वाङ्मय हे रामायण आहे आणि त्याच्यामध्ये हा सौर डाग आणि सौर ज्वाला यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. याचं श्रेय खरं ह्या आपल्या धर्मग्रंथाला देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो की तरुण पिढीने हे सगळे धर्मग्रंथ वाचावे. याचं कारण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्रीय ज्ञान लपलेलं आहे. ते वेगळ्या प्रकारे सांगितलं गेलं आहे, परंतु जर तुम्ही चांगला अभ्यास केलात, तुमची अभ्यासू वृत्ती असेल, तुम्ही जर आउट ऑफ द बॉक्स जाऊन एखाद्या गोष्टीचा विचार केलात, तर तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी समजू शकतात. आता सौरडाग आणि सौरज्वाला या संदर्भाची आपण माहिती पाहिली. अजून एक सूर्याच्या संबंधात आपण माहिती पुढे पाहूया. प्रभू श्री रामचंद्रांनी अजून सूर्याच्या बाबतीत काही निरीक्षण नोंदवलेलं आहे, ते पाहू. अरण्यकांड सर्ग 23 मध्ये सर्वप्रथम सूर्यग्रहण पाहिल्याचं वर्णन आहे. श्रीराम आणि खरं राक्षस यांचं त्यावेळी युद्ध होतं, त्यावेळी सूर्यग्रहण असतं. जसं आपल्या महाभारतात उल्लेख माहिती, हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणताना त्यावेळी कालगणनेनुसार ते सूर्यग्रहण होतं आणि ठराविक काळापुरता तो सूर्य झाकोळला गेला आणि सगळ्यांना वाटलं की रात्र झाली, संध्याकाळ झाली. रामायण हे द्वापार युगापेक्षा आधी म्हणजे त्रेतायुगात रचलेलं आहे, तर हा ही संदर्भ खूप महत्वाचा आहे. काय म्हणतोय पाहूया श्लोक. श्यामम रुधिर पर्यंतम बभूव परिवेषणम अलात चक्र प्रतिमम परिगृह्य दिवाकरम, असा श्लोक आहे. सूर्यमंडलाच्या चारी बाजूस अलात चक्राप्रमाणे गोलाकार घेरा येऊ लागला आणि त्याचा आतला रंग काळा आणि बाहेरचा रंग लाल होता. अलात चक्र याचा संस्कृत मधला अर्थ सुद्धा मी पाहिला तो असा की समजा आपण हातात उदबत्ती घेतली आणि ती गोल गोल फिरवली, ती जळलेली उदबत्ती गोल गोल फिरवल्यानंतर आपल्याला असं ते वर्तुळ दिसतं. तसं प्रकाशित असलेलं वर्तुळ याचा अर्थ अलात चक्र. म्हणजे मोठे मोठे धाडसी खेळ असतात बघा, की आगीने वेढलेल्या त्या वर्तुळातून उडी मारायची, असे काही धाडसी खेळ. तर ते आगीने वेढलेलं जे वर्तुळ असतं ना, त्याला म्हणतात अलात चक्र. तर इथे उल्लेख आहे की मधला भाग काळा सूर्याचा आणि बाजूचा लाल लाल दिसला म्हणजे कंकणाकृत सूर्यग्रहण, याचा उल्लेख तिथे केलेला आहे. कंकणाकृत सूर्यग्रहण जेव्हा होतं, जेव्हा खग्रास सूर्यग्रहण असतं तेव्हा, त्याच्यामुळे तो आपल्याला रिंग दिसते अशी बाजूला आणि मधला भाग झाकोळलेला दिसतो, फायर रिंग. तर याचं वर्णन पहिले वेदांमध्ये केलंय बरं का, आणि त्याच्यानंतर त्रेतायुगात रामचंद्रांनी त्यांच्या या रामायणात वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे वर्णन ग्रहणाचं. पुढचा श्लोक पाहू. बभूव तिमिरम घोरम उद्धतम रोमहर्षणम दिशो वा परदिशो वापी न च व्यक्तम चकाशिरे. त्यांनी सभोवतालच्या निसर्गाचं वर्णन सुद्धा केलंय. म्हणजे समजा कोणी आक्षेप घेईल की नुसतंच सूर्य दाखवलेला आहे म्हटलंय, कशावरनं हे ग्रहण आहे. ग्रहण काळात आपल्यालाही माहिती आजूबाजूची परिस्थिती कशी बदलते. जेव्हा खग्रास सूर्यग्रहण असतं तेव्हा अंधार पडतो, पक्षी घरट्याकडे परत येतात आणि हवा दूषित होते. तर सर्वत्र अत्यंत भयंकर अंधार दाटलाय, दिशांचं अथवा कोणांचं भान नाहीच झालंय. अशा प्रकारचं वर्णन प्रभू श्री रामचंद्र करतायत. कबंध परिघाभासो दृश्यते भास्करांतिके जग्राह सूर्यम स्वर्भानुर पर्वणि महाग्रहा प्रवाति मारुत शीघ्रम निष्प्रभोभूत दिवाकरहा. सूर्याच्या जवळ परिघाप्रमाणे कबंध म्हणजे शिर कापलेले धड दिसून येऊ लागलं. महान ग्रह राहू अमावास्या नसतानाच सूर्याला ग्रासू लागला. वारा तीव्रतेने वाहू लागला आणि सूर्यप्रभा फिकी पडली. पहा ना, हे सगळं वर्णन आपल्याला अगदी सूर्यग्रहणाचंच आहे. सूर्यप्रभा फिकी पडली, सूर्याचं तेज झाकोळलं. सूर्यग्रहणामध्ये याच सगळ्या घटना होतात. उत्पतेषु विनारातीम तारा खद्योदत सप्रभा संलिनमीन विहगा नलिन्य शुष्क पंकजा. काय झालं? रात्र नसतानाच अचानक अंधार पडला, त्यामुळे काजव्यांप्रमाणे चमकणारे तारे आकाशात उदित झाले. किती सुंदर वर्ण, अगदी हुबेहूब वर्ण. आताही आपण टेलिस्कोप घेऊन समजा जेव्हा सूर्यग्रहण होतं, खग्रास सूर्यग्रहण,
तेव्हा एक तो ठराविक वेळ असतो की तेव्हा आकाशात आपल्याला ग्रहांची माला दिसते त्या विशिष्ट वेळेला. तसंच ते म्हणतात की रात्र नाही तरी आकाशात तारे उदित झाले, कारण सूर्याची प्रभा फिकी पडली, एकदम अंधारून आल्यामुळे तारे दिसायला लागले. सरोवरात मासे जलपक्षी विलीन होऊन गेले आणि नलिनी म्हणजे कमळ शुष्क पंकजा, नलिनी आणि कमळ शुष्क झाली, कोमेजली, कारण सूर्यास्त झाला की काय असं वाटलं. म्हणून हा सगळा परिणाम सगळा हा सभोवालच्या परिसरावर झालेला. तस्मिन् क्षणे बभूवश्च विना पुष्प फलेर्द्रुमाः उद्धृतश्च विना वातम रेणुर जलधरारुणा. फुले आणि फळे गळून गेली. काही काही फुलं असे असतात की संध्याकाळ झाली की ती गळून पडतात. ती फुलं गळून गेली, फळं गळून गेली आणि वारा नसतानाही धूसर रंगाची धूळ आकाशात उंच पसरली. सगळीकडे धुराचं साम्राज्य धुरकट धुरकट दिसायला लागलं. कसं काहीतरी भयानक घडतंय की काय असं वाटायला लागलं. कारण त्या क्षणी खग्रास सूर्यग्रहण चालू. म्हणजे केवळ सूर्य दाखवलाय असं म्हटलेलं नाहीये प्रभू श्री रामचंद्रांनी. सर्व प्रकारचं वर्णन केलेलं दिसतं आपल्याला वाल्मिकी रामायण. तर सर्वात पहिलं सूर्यग्रहण पाहिल्याचं श्रेय ब्रूस मास या एका परदेशी शास्त्रज्ञाला देण्यात आलेलं आहे असं गुगल सांगतं. पुन्हा एकदा याचं श्रेय प्रभू श्री रामचंद्रांना, वाल्मिकी महर्षींना आणि रामायणांना दिलं गेलं पाहिजे. कारण आमच्याकडे प्रूफ आहे, आपल्याकडे दस्तऐवज आहे. वाल्मिकी रामायण हा सर्वात मोठा पुरावा आहे आणि ते ऑथेंटिकेट चरित्र. त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते एकदम बरोबरच आहे. आणि जर कोणी पुरावे मागणार असतील तर त्यांनी हे वाल्मिकी रामायण मुळातून वाचावं. खूप काही नवीन गोष्टी समजू शकतात. आता पुढचा भाग आपण पाहू. हाही खूप इंटरेस्टिंग भाग आहे. उत्तर ध्रुवीय प्रकाश, नॉर्दर्न लाईट्स. आजकाल मोठ्या मोठ्या ट्रॅव्हलिंग कंपन्या आहेत, म्हणजे वीणा वर्ल्ड असेल, केसरी असेल, हे तुम्हाला सफरीला घेऊन जातात उत्तर ध्रुवाजवळ, नॉर्दर्न लाईट्स दाखवतात. नॉर्दर्न लाईट्स म्हणजे रात्रीच्या वेळी आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे रंग छटा आपल्याला बघायला मिळतात. गुगलवर खूप चांगले चांगले फोटोज बघायला मिळतात त्याचे. अशा अनेक लाखो रुपये खर्च करून लोक ती नॉर्दर्न लाईट्स बघायला जातात. तर या नॉर्दर्न लाईट्सचं वर्णन सर्वप्रथम सुग्रीवाने केलंय. हे आपल्याला माहिती नव्हतं. फार सुंदर वर्णन आहे, आपण पूर्ण पाहूया. रामायणातील किष्किंधा कांडात वानरराज सुग्रीव यांनी अनेक भौगोलिक संदर्भ दिलेले आहेत. सीतामाईच्या शोधार्थ वानरराज सुग्रीव यांनी चारही दिशांना आपली वानरसेना पाठवली. त्यावेळी वानरसेनेला सुग्रीव गायडन्स देतात, मार्गदर्शन करतात आणि सांगतात की तुम्ही जर पूर्व दिशेला गेलात तर तुम्हाला काय दिसेल, पश्चिम दिशेला गेलात तर काय दिसेल, उत्तरेला गेलात तर काय दिसेल आणि दक्षिणेला गेलात तर काय दिसेल. आणि मुळात सुग्रीव ह्या सगळ्याचं इतकं तंतोतंत वर्णन करतात की सुग्रीव या ठिकाणी जाऊन आले असले पाहिजेत. आपण एखाद्या ठिकाणी न जाता त्या स्थळाचं इतकं अचूक वर्णन करू शकत नाही. ते काय वर्णन आहे ते आता आपण पाहू. किष्किंधाकांड सर्ग 41 श्लोक क्रमांक 12. नदीं गोदावरीं चैव सर्वमेवानुपश्यत तथैवांध्रांश पुंड्रांश चोलान पांड्यांश केरलान. हा पहिला श्लोक आहे. दक्षिण दिशेकडे वानरसेना निघालेली आहे. सुग्रीव सांगतायत वानरसेनेला की तुम्ही दक्षिणाला गेला तर तुम्हाला कुठले कुठले प्रदेश लागतील. तर आंध्र बघा, हा म्हणजे त्रेतायुगातलं आंध्र हे नाव अजून आहे, आंध्र प्रदेश. पुंड्र याचं नाव बदललेलं आहे. चोळ, पांड्य आणि केरळ. केरळ हे नाव त्रेतायुगापासून आजपर्यंत तसंच्या तसं, त्याच्यामध्ये काही बदल झाला. ह्या सगळ्या भूमी प्रदेशात तुम्ही जा आणि सीतेचा शोध दक्षिण दिशेत. किष्किंधाकांड सर्ग 41 श्लोक 44 आणि 45 पाहू. ततः परन्न सेव्यः पितृलोकः सुदारुणः राजधानीं यमस्य एषां कष्टेन तमसावृता. तुम्ही जर अजून दक्षिण दिशेला गेलात तर तुम्ही दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचाल. तिथे अत्यंत भयानक असा पितृलोक आहे, तिथे तुम्ही जाऊ नका. का जाऊ नका? कारण राजधानी यमस्य एषाम, ही यमाची राजधानी आहे. दक्षिणेला म्हणतो ना आपण, दक्षिणेला यम असतो, ती यमाची राजधानी दक्षिण ध्रुवाजवळ आहे. आणि ती तमसा आवृता म्हणजे पूर्ण तमाने अंधारलेली आहे.
अंधारी आहे, काळोखी आहे, तो सगळा भाग काळोखाने व्यापलेला आहे आणि अंधकाराने आच्छादित. असं का म्हटलंय? कारण आपल्याला माहिती आहे ध्रुवीय प्रदेशांमध्ये 6 महिने दिवस, 6 महिने रात्र असते. आपल्यासारखं नसतं तिथे 24 तासाचं. 6 महिने दिवस, 6 महिने रात्र असं ध्रुवीय प्रदेशाजवळ असतं. म्हणून ते सांगताय तुम्ही आता गेलात तर तिथे अंधकारमय भूमी दिसेल, तिथे सूर्योदय होतच नाही. त्याच्यामुळे ती तमसा आवृता अशी भूमी यमाची राजधानी. एतावदेव युष्माभिः वीरा वानरपुंगवाः शक्यं विचेतुं गंतुं वा नातो गतिमातां गतिः. वीर वानर पुंगवांनो, तुम्ही दक्षिण दिशेला जाताय तर एवढ्याच अंतरापर्यंत जा. त्याच्या पुढे तुम्हाला पोहोचणे असंभव आहे, कारण दक्षिण ध्रुवाजवळ प्राण्यांची वस्ती नाही. तुम्ही तिथे गेला तर तुम्ही परत येऊ शकणार नाही. म्हणून जास्त दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाऊ नका. म्हणजे कोणत्याही परदेशी शास्त्रज्ञाच्या आधी दक्षिण ध्रुवाची माहिती ही सुग्रीव सांगतायत आपल्याला. किष्किंधा कांड सर्ग 40 श्लोक 59 मध्ये काय पाहिलंय पाहूया आपण. काय सांगितलं ते? उत्तरेण परिक्रम्य जम्बुद्वीपम दिवाकरः दृश्यो भवति भूयिष्ठम शिखरम तन्महोच्छ्रयम. सूर्योदय उत्तर दिशेस फिरून जम्बुद्वीपाला प्रदक्षिणा घालतो आणि सौवनस नामक अत्यंत उंच शिखरावर स्थित होतो. जम्बुद्वीपातील लोकांना सूर्यदेवांचं अधिक स्पष्ट दर्शन होतं. आता ते जम्बुद्वीप म्हणजे काय? तर जम्बुद्वीप म्हणजे आत्ता आपण राहतोय तो प्रदेश. त्याला जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावरी हा दक्षिणे तीरे. आपण जेव्हा एखाद्या पूजेचा संकल्प करतो तेव्हा हे म्हणतो जम्बुद्वीपे. जम्बुद्वीप म्हणजे आत्ता आपण जिथे राहतोय तो भारताचा भूभाग. त्यांनी म्हटलं सूर्योदय उत्तर दिशेस फिरून येतात म्हणजे इथे सूर्याच्या उत्तरायणाचा संबंध आहे. मकर संक्रांतीनंतर ते उत्तरायण चालू होतं. त्यावेळी सूर्याचं उत्तरायण असतं आणि सूर्य जास्त वेळ तळपतो. उत्तरायणामध्ये दिवस मोठा असतो, रात्र लहान असते. त्यामुळे ते म्हणतायत की जम्बुद्वीपातील लोक ह्या सूर्याचा जास्ती वेळ उपभोग घेऊ शकतात. म्हणजे सूर्य अधिक स्पष्ट दिसतो आणि सौर ऊर्जेचा उपयोग जास्तीत जास्त करून घेणं शक्य होतं. केव्हा? उत्तरायणामध्ये. सतुदेशो विसूर्योपी तस्य भासा प्रकाशते सूर्य लक्ष्म्याभिविज्ञेय तपतेव विवस्वता. आता इथे वेगळं वर्णन आहे. आता इथे खरं पाहता त्या नॉर्दर्न लाईटचं वर्णन आहे पुढच्या श्लोकामध्ये. तो देश सूर्यरहित आहे, तरीही सोमगिरीच्या प्रभेने सदा प्रकाशित राहतो. तप्त सूर्याच्या प्रकाशाने जे देश प्रकाशित होतात त्याप्रमाणेच तो प्रदेश प्रकाशित असल्यासारखे मानले पाहिजे. आता इथे 2-3 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे की सतुदेशो विसूर्योपी, सूर्य नसताना सुद्धा तस्य भासा प्रकाशते, तो प्रकाशित आहे तो प्रदेश. तो प्रदेश म्हणजे उत्तर ध्रुवाजवळचा प्रदेश. मी पुढचे सांगतो तुम्हाला कुठले प्रदेश आहेत जिथे आपल्याला उत्तर ध्रुवीय प्रकाश म्हणजे नॉर्दर्न लाईट दिसतात. तर सूर्यदेवाच्या प्रकाशाने प्रकाशित होत नाही, सोमगिरीच्या प्रभावाने प्रकाशित होतात. आता सोमगिरी म्हणजे कुठला? तर मेरू पर्वताचं वर्णन खूप ठिकाणी आलेलं आहे आपल्या पुराणात. तर काही ठिकाणी असं वर्णन आहे मेरू पर्वत हा पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेला, हे पृथ्वीच्या आसातून गेलेला आणि पृथ्वी त्याच्याभोवती अशी फिरते गोल गोल. म्हणजे मेरू पर्वताचं वरचं टोक म्हणजे उत्तर ध्रुव, खालचं टोक म्हणजे दक्षिण ध्रुव. आणि त्या मेरू पर्वत म्हणजे सोमगिरी असं जर टोक आपण पाहिलं त्या सोमगिरीच्या प्रभावाने, सोमगिरी जो आहे त्याच्या प्रभावाने त्या सगळ्या नॉर्दर्न लाईट्स आपल्याला उत्तर ध्रुवीय प्रकाश दिसतो. म्हणजे नक्की काय होतं तर तिथे चुंबकीय लहरी आहे. चुंबकीय क्षेत्रामुळे त्या सगळ्या लहरी वातावरणाचे संयोग पावतात आणि वेगळे वेगळे प्रकाश किरण आपल्याला वातावरणात तिथे दिसतात. त्यालाच म्हणतो आपण नॉर्दर्न लाईट्स. तर असे कुठले देश आहेत की जिथे पूर्ण सूर्योदय होत नाही, म्हणून त्यांनी म्हटलंय तिथे सूर्य नाही. असा सूर्य थोडासा वर येतो आणि एकदम मावळलेला दिसतो. असे देश आहेत नॉर्वे आहे, ग्रीनलँड आहे, डेन्मार्क आहे, फिनलँड आहे, कॅनडा आहे, रशिया आहे, स्वीडन आहे. ह्या सगळ्यांच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तिथे हे नॉर्दर्न लाईट्स आपल्याला दिसतात. तिथे अर्धवटच सूर्योदय होतो, अर्धवटच सूर्यास्त होतो
असा मध्यरात्री केव्हा तरी 1-2 वाजता सूर्योदय होतो, मध्येच रात्र होते, अशा पद्धतीची रचना, आणि तिथे नॉर्दर्न लाईट दिसतात. कारण हे सोमगिरीच्या प्रभावाने प्रकाशित होतात आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. त्या मॅग्नेटिक फील्डमुळे तिथे आपल्याला नॉर्दर्न लाईट दिसतात. आता पुन्हा एकदा नॉर्दर्न लाईट सर्वप्रथम कोणी पाहिले, तर गुगल सांगतं गॅलिलिओनी पाहिले. पण आपण सांगतोय की ते सुग्रीवानी पाहिलेले आहेत, कारण वाल्मिकी ऋषींनी तसं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हजारो वर्ष आधी हे जे रामायण झालं त्या काळात या सुग्रीवांनी एवढा मोठा प्रवास केला कसा? भारतापासून उत्तर ध्रुव काही अजिबात जवळ नाही. उत्तर ध्रुवापर्यंत ते पोहोचले कसे? एवढा प्रवास चालत चालत करणं तर शक्य नाही कोणालाच. मग कुठल्या तरी विमानासारख्या यंत्रांमध्ये वाहनात बसून केला असेल प्रवास, नाहीतर मग उडून गेला असेल प्रवास. सुग्रीवांजवळ जर तशी शक्ती असेल उड्डाण करण्याची, तर तिथे जाऊन त्यांनी तो सर्व प्रदेश पाहिला आणि त्याचं तंतोतंत वर्णन सुग्रीवानी केलेलं आहे. जनकनंदिनी सीतेच्या शोधार्थ वानर सेनेला वानरराज सुग्रीव यांनी चारही दिशांना पाठवलं आणि ही सगळी माहिती सांगितली. हे आता आपण पाहिलं. हे सगळं प्रभू श्री रामचंद्र ऐकत होते आणि त्यांना आश्चर्य वाटलं की सुग्रीवा तुला कसं कळलंय? ते विचारतात प्रश्न, तो बघूया आपण. त्यांनी प्रश्न श्लोक विचारलाय की तुला कसं कळलं रे? तू तर आता इथे ऋष्यमुख पर्वतावर आहेस, लपलायस वालीला घाबरून. तुला एवढं कसं माहिती सगळं? इथे गेल्यावर हे दिसेल, तिथे गेल्यावर ते दिसेल. तर त्या संबंधी श्लोक पहा. किष्किंधा कांड सर्ग 46 श्लोक 1. गतेषु वानरेंद्रेषु रामः सुग्रीवम् अब्रवीत् कथम भवान विजानीते सर्वं वै मंडलम भुवः. समस्त वानर युथपती निघून गेल्यानंतर कुठे निघून गेले? सीतेच्या शोधासाठी 4 दिशेने. राम सुग्रीवाला विचारतात. रामम सुग्रीवम अब्रवीत. ब्रू धातू आहे. काय विचारतात? हे सख्या, त्या भूमंडळातील स्थानांचा परिचय तू कसा जाणतोस? कथम भवान विजानीते सर्व वै मंडलम भुवः. हे जे गोल आहे पृथ्वी, त्याचा तू कसं काय एवढ्या स्थानाची माहिती तुला आहे? त्याच्यात अजून एक गोष्ट होते की पृथ्वी गोल आहे हे आम्हाला आधीपासून माहिती होतं, आपल्या भारतीयांना. जे मंडलम भुवा हा असा शब्द वापरला, त्यासाठी कोपर्निकस गॅलिलिओ यांची आम्हाला आवश्यकता नाही. आमची धर्मग्रंथ चांगल्या पद्धतीने वाचले तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात. तर किष्किंधा कांड सर्ग 46 श्लोक 12-13 मध्ये त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न विचारलाय रामाने. सुग्रीव उत्तर देतात. ततोहम वालिना तेन सोनुबुद्धः प्रधावितः नदीश्च विविधाः पश्यन् वनानि नगराणि च आदर्शदल संकाशा ततो वै पृथिवी मया अलातचक्र प्रतिमा दृष्टा गोष्पदवत कृता. असं उत्तर देतोय सुग्रीव त्यांना. याचा अर्थ काय? वाली माझ्या मागे लागला होता, त्या वालीला घाबरून मी पळालो. वाली मागे आणि मी पुढे. मी जोराजोराने पळू लागलो. त्यावेळी वेगवेगळ्या नद्या, वने आणि देश पहा, ही सर्व पृथ्वी मी पालथी घातली. पृथ्वीची परिक्रमा केली आणि पळून जाता जाता मला ही पृथ्वी अलात चक्रासारखी आणि दर्पणासारखी, दर्पण म्हणजे आरसा, ही पृथ्वी मला आरशासारखी भासली आणि अलात चक्रासारखी भासली. तर पृथ्वी आरशासारखी कशी भासेल? आपण जर जमिनीवर जातोय तर आपलं प्रतिबिंब काही आपल्याला दिसत नाही. हे केव्हा दिसेल? जर आपण पाण्यात प्रतिबिंब पाहिलं तर दिसेल. पाण्यात प्रतिबिंब पाहण्यासाठी वरून जाणं आवश्यक आहे, तर आपल्याला प्रतिबिंब दिसेल. नदी, सरोवर, जलाशय जी काही त्यावेळी पृथ्वीवर होती, अजूनही पृथ्वीवर खूप मोठा जलाशयांचा साठा आहे असं आपण म्हणतो. तर त्याच्यात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं म्हणून सांगते पृथ्वी मला आरशाप्रमाणे दिसतेय. याचा अर्थ काय? की पृथ्वी गोल आहे, अलात चक्राप्रमाणे गोल आहे आणि पृथ्वी दर्पणाप्रमाणे भासते. म्हणजे पृथ्वीवर अनेक उत्तमोत्तम जलांचे साठे आहेत. हे सुग्रीवाला कळलं. याचं कारण तो उंचावरून प्रवास करत होता. एखादं फ्लाइंग मशीन किंवा विमान किंवा तत्सम एखाद्या यंत्रात बसून त्याने प्रवास केला असावा, किंवा स्वतः जवळ जी उड्डाणाची शक्ती असेल त्या शक्तीचा उपयोग करून त्याने हा सर्व प्रवास केला असा. एवं मया तदा राजन प्रत्यक्षम उपलक्षितम पृथ्वीमंडलम सर्वम गुहामस्यागतस्ततः. हे राजा, हे प्रभो, मी त्या दिवसात समस्त भूमंडलास प्रत्यक्ष पाहिले.
आणि त्यानंतर ऋष्यमुख पर्वतावरील गुहेत मी येऊन लपलो. वालीला कळालंच नाही मी कुठे लपलोय ते. पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि ऋष्यमुख पर्वताच्या गुहेत मी येऊन लपलो. इथे बघा, पृथ्वी मंडलम, गोल पृथ्वीचा उल्लेख प्रत्यक्ष सुग्रीव करतायत. पृथ्वी मंडलम सर्व गुहाम अस्य आगस्तता, या गुहेत मी येऊन पोहोचलो. म्हणजे पृथ्वी गोल आहे याचा आंखों देखा हाल जो आपण म्हणतो तो प्रत्यक्ष सुग्रीवानी सांगितलेला आहे. आणि त्याने पृथ्वीची प्रदक्षिणाही केलेली आहे ती आपण पाहिली. पण याचं श्रेय नेहमीप्रमाणेच फेर्डिनांड मॅगेलन सप्टेंबर 1591 साली त्याने पृथ्वी प्रदक्षिणा केली असं आपल्याला गुगल सांगताय. प्रत्येक वेळी मी हे सगळे संदर्भ सांगतोय कारण अशीच पद्धत आहे की भारतीयांना काही ज्ञान नव्हतं, भारतीय मागास होते. अशी जी इंग्रजांनी इतकी वर्ष पारतंत्र्यात आपण होतो आणि त्यानंतर सुद्धा आपली गुलामगिरीची सवय काही अजून गेली नाहीये. त्याच्यामुळे हे शोधून काढून जगासमोर मांडणं आणि हे रामायणाच्या संदर्भात आता आपण बोलतो आहोत, त्याच्यामुळे रामायणाचे संदर्भ मी तुम्हाला इथे देईन. आता पुढचा भाग पाहू. अजून संपलेला नाहीये हा भाग, कंटिन्युएशन आहे याच्यामध्ये. पेरू देश आपल्याला माहिती आहे, साऊथ त्याच्या पेरू देश, तिथे तालवृक्ष आहे. त्या तालवृक्षाचं आजही बघू शकता आपण, म्हणजे गुगलवर आहेच फोटो त्याचं सगळे. प्रत्यक्ष तर काही जाणं कधी जमलं तर मी जाणार आहे आयुष्यात तो पेरू देशातला तालवृक्ष पाहायला. त्याचं वर्णन यांनी केलेलं आहे स्वतः सुग्रीवाने. किष्किंधाकांड 40, किष्किंधाकांड सर्ग 40 श्लोक 53, 54, 55. त्रिशिराः कांचनः केतु तालस्तस्य महात्मनः स्थापितः पर्वतस्य अग्रे विराजति सवेदिकः. पर्वताच्या वर महात्म्यांनी ताळाच्या चिन्हांनी युक्त अशी सुवर्णमय ध्वजा फडकत आहे. त्या ध्वजेच्या 3 शिरा म्हणजे त्रिशिखा आहेत आणि खालच्या भूमीवर वेदी बनवलेली आहे. अशा प्रकारे त्या ध्वजाला खूप शोभा प्राप्त झालेली आहे. या तालध्वजाचं वर्णन अतिशय सुंदर आहे आणि आता हे जसं वर्णन केलंय ना तसाच तो अजूनही दिसतो. अजूनही गुगलवर आपल्याला तो तसाच्या तसा दिसेल. पूर्वस्याम दिशि निर्माणम कृतम तत् तिदशैश्वरैः ततः परम हेम मया श्रीमान उदय पर्वतः. त्या तालध्वज हा पूर्व दिशेच्या सीमेचे सूचक चिन्ह आहे. ह्या रूपात देवतांच्या द्वारे स्थापित केला गेला आहे. तो सुवर्णमय पर्वत आहे आणि तो त्याच्या शोभेने संपन्न आहे. आता थोडं विवरण बघू काय सांगितलं आपण, फक्त श्लोकांचा अर्थ पाहिला. त्यांनी म्हटलंय की पूर्व दिशेच्या सीमेचे चिन्ह. कल्पना करा आपण भारतात आहोत. भारतातनं आपण असं जेव्हा प्रदक्षिणा मारतो, गोल आहे पृथ्वी, तेव्हा कुठेतरी पूर्व दिशा येते, कुठेतरी पश्चिम दिशा येते, कारण आपण असे गोल गोल फिरत असतो. तर भारताच्या पूर्वेकडे भ्रमण केलं तर पेरू देशला, त्या देशात अँडीज पर्वत आहे. आपण सगळेजण भूगोलाचे. मूळ अँडीज पर्वत मधला मूळ शब्द आहे अद्री. अद्री म्हणजे पर्वत. सगळ्या खूप काही संस्कृत शब्दांचाच अपभ्रंश इंग्लिशमध्ये झालेला आहे आणि आपल्याला वाटतं तेच मूळ शब्द आहेत की काय. माझ्याकडे तर अशी मोठी यादी आहे तिथे. तर हा जो अद्री नावाचा पर्वत आहे, तो पर्वत, त्या पर्वतावर मोठा त्रिशूल खोदलेला आहे, ट्रायडंट. खूप मोठा त्रिशूल आजही आपण बघू शकतो. आणि त्याच्या खाली आयताकृती वेदी आहे. त्या वेदीवर तो असं उभा केलेला. त्याला आजच्या भाषेत म्हणतात द पराकास कॅन्डेलाब्रा. गुगलवर सर्च करा, द पराकास कॅन्डेलाब्रा असं टाकलं की हेच येईल तो, किंवा कॅन्डेलाब्रा ऑफ द अँडीज असंही नाव त्याला म्हणतात. आताच्या भूगोलानुसार पेरू हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर. वरील श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे त्रिशूल, तालध्वज हे पूर्व सीमेचं चिन्ह आहे, कारण त्यानंतर भूभाग नाहीये. आकाशातून त्या काळी जी विमानं उडत असत, त्या आकाशातून उडणाऱ्या विमानांना सूचक असं ते चिन्ह आहे की इथे लँड आहे, इथे तुम्ही विमान उतरवू शकता, कारण त्याच्या पुढे समुद्र आहे. असे मोठे मोठे स्तंभ उभारलेले असतात. त्या स्तंभांचा उपयोग होत असतो. दीपस्तंभ दूर असलेल्या जहाजाला दिसावं कुठे आहे भूमी, तसं वरून उडणाऱ्या विमानानं दिसावं, तिच्या पुढे भूभाग नाही, म्हणून हा तालवृक्ष
त्यांनी तयार केलेला होता. इसवी सन पूर्व 12,000 पेक्षा अधिक वर्षापूर्वी चाललेला आहे. तर मग आता हा तालव्यच त्यांनी स्वतः पाहिला आणि त्याचं हुबेहूब वर्णन केलं आणि ते वर्णन आजही अगदी जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग भारताकडून पूर्वेकडील पेरू देशापर्यंत सुग्रीव कसे गेले असतील? समुद्रमार्गे गेले असतील, आकाशमार्गे गेले असतील, वायुवेगाने गेले असतील, मनोवेगाने गेले असतील. कारण आपल्याकडे योगशास्त्र सुद्धा खूप प्रगत आहेच, की एका ठिकाणून बसलेला माणूस मनोवेगाने दुसऱ्या स्थानात जाऊन तिकडची माहिती ग्रहण करून आपण पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारचं योगशास्त्र हठयोगात आपल्याकडे अस्तित्वात होतं. हे सर्व योगी पुरुष होते. त्याच्यामुळे अशा प्रकारची माहिती त्यांनी जाणली असण्याची शक्यता आहे. नाहीतर प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून ती माहिती पाहिली असण्याची शक्यता आहे. आता कुंभकर्णाविषयी आपल्याला खूप छान छान गोष्टी माहिती, की कुंभकर्ण अगदी 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा, त्याला उठवायला खूप कष्ट पडले, हत्तींना त्याच्या अंगावर नाचवावं लागलं वगैरे वगैरे, ढोल ताशे वाजवायला लागले आणि मग कसा बसा तो उठला. तर प्रभू श्री रामचंद्र आणि लंकापती रावण यांच्या युद्धामध्ये कुंभकर्ण हा एक अतिप्रचंड राक्षस होता आणि 6 महिने झोप घेतल्यानंतर ते कुंभकर्णाचं महाबलाढ्य असं शरीर कसं बसं ते धूळच म्हणावं लागेल त्याला आपल्याला. ते धूळ त्या रणांगणावर उभं टाकलं. असा प्रचंड अक्राळ विक्राळ तो पाहिला खरा. सगळी वानरसेना भयभीत झाली आणि पळू लागली. ते पाहून श्री रामचंद्र बिभीषणाला विचारतात की हा राक्षस कोण आहे? आचक्ष्व सुमहान कोसौ रक्षो वा यदि वासुरः न मया एवं विधम भूतम दृष्टपूर्वम कदाचन. हे विभीषणा सांगा बरे, ह्या एवढ्या मोठ्या शरीरयष्टीचा पुरुष कोण आहे? कोण राक्षस आहे का, असुर आहे का? कारण अशा प्रकारच्या प्राण्याला मी पूर्वी कधी पाहिलं नाही. आता ह्या एका श्लोकावरून आपल्या लक्षात येतं की ते असं म्हणतायत, प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की अशा राक्षसाला मी पूर्वी पाहिलं नाही. आता 14,000 राक्षसांचा वध केलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात, करदूषण त्यांच्याबरोबर. नंतर ताटिकेला मारलेला आहे. विश्वामित्रांच्या यज्ञयागामध्ये जे काही राक्षस विघ्न आणत होते त्यांचा संहार केलेला आहे. त्यामुळे राक्षस ही जमात कशी दिसते हे प्रभू श्री रामचंद्राला नक्की माहिती. पण तरी हे असा कसा प्रश्न विचारताय की अशा प्रकारचा राक्षस मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. इथे कुठेतरी मनात विचार येतो की हा राक्षस असा काही वेगळा होता का इतरांपेक्षा? का यंत्रमानव होता? त्याच्यामुळे अशा प्रकारे श्रीरामांनी कधी पाहिलं नाही. उच्चता वानरा सर्वे यंत्रमेतत् समुच्छ्रितम इति विज्ञाय हरयो भविष्यन्तीह निर्भया. विभीषण म्हणतोय की सर्व वानरांना हे सांगितले जावे की ही कोणी व्यक्ती नाही, मायाद्वारा निर्मित उंच यंत्र आहे. यंत्रम एतत् समुच्छ्रितम असे कळल्यावर वानर निर्भय होऊन जातील. प्रचंड असं त्या कुंभकर्णाला पाहिल्यावर वानरांनी पण एवढा मोठा राक्षस पाहिला नव्हता. हे घाबरले आणि पळू लागले. तेव्हा विभीषण म्हणतो रामांना, हा माणूस नाही, हे यंत्र आहे. यंत्रम एतत् समुच्छ्रितम प्रक्षिप्ताः कुंभकर्णेन वक्त्रे पाताल सन्निभे नासापुटाभ्याम निज्जरमुः कर्णाभ्याम चैव वानरा. या कुंभकर्णाचे तोंड म्हणजे जणू काही पाताळातील प्रचंड मोठं विवर असावं असं भासत होतं. वानरसेना त्या कुंभकर्णाच्या तोंडात जाऊन नाकातून बाहेर येत होती. आता कुठल्याही सजीव प्राण्याचे असं नाकातून जाऊन तोंडातून बाहेर, तोंडातून जाऊन नाकातून बाहेर येणं इतकं सहज शक्य नाही. हा यंत्रमानव असल्या कारणाने त्याच्या नाकातून तोंडातून सहज वानरसेना जात होती. त्यावेळी विभीषण सांगतो की हे मायेद्वारे निर्मित यंत्र आहे आणि तुम्ही घाबरू नका. सर्व तुमच्या वानरांना सांगा, भिवू नका, हे यंत्र. मग आता प्रश्न पडेल की इथे तर यंत्र आहे असं आपण म्हणतो, तर मग विभीषण, तर मग कुंभकर्णाचं तर लग्न झालं होतं, यंत्राचं कुठे लग्न होतं? कुंभकर्णाला पुत्रही होते, यंत्राला कसे पुत्र होते? तर त्याचा मुद्दा असा
की हे यंत्र होतं आणि त्यात ते यंत्र चालवणारा जो होता आतमध्ये बसलेला, त्याचं नाव कुंभकर्ण होतं. तो राक्षस कुळातलाच होता. पण त्या कुंभकर्णाच्या नावावरून त्याला सुद्धा, त्या यंत्राला सुद्धा कुंभकर्णच म्हणत असत. आणि तो राक्षस कुळातील होता, रावणाप्रमाणेच होता. त्याच्यामुळे त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळ झाली, हे सगळं झालं. पण हे जे इतकं अवाढव्य शरीर जे होतं ते त्या यंत्रमानवाचं होतं. म्हणजे पहिला रोबोट कोणी तयार केला आता तो रावणाच्या काळामध्ये तयार झाला असावा की काय, असं आपल्याला वाटतं तिथे त्रेतायुगामध्ये. म्हणजे हा माझा विचार आहे. सगळे याच्याशी सहमत असतील असं नाही. ही फक्त एक इंजिनिअरिंग असल्यामुळे थोडंसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा मी प्रत्येक गोष्टीचा साधारणपणे मी विचार करतो. सगळ्यांना ते पटावं असं माझं मुळीच हट्ट नाही, आग्रह नाही. हा माझा विचार आहे. कदाचित तुमचा विचार वेगळा असू शकतो. कारण युद्धासाठी वापरणारी यंत्रसामग्री सगळी रावणाकडे होती. अग्निबाण होते, मिसाईल होते, त्याच्यानंतर फायटर्स प्लेन होती. ही युद्ध कौशल्यासाठी पुष्पक विमानाचं तर वर्णन आपल्याला माहितीच आहे. पण मेघनादाकडे जो इंद्रजित, जो रावणाचा मुलगा, त्याच्याकडे पण उत्तम उत्तम शस्त्रास्त्र होती. पटकन अदृश्य होणारी अशी विमानं होती की तिच्या त्या विमानाच्या दिशेने जर आपण बाण मारला किंवा तोफ डागली तर ते विमान अदृश्य होऊन दुसरीकडे प्रकट व्हायचं. त्या पद्धतीची मायावी यंत्र सामग्री ही सगळी सगळी त्या काळी त्या रावणाकडे, त्या काळी त्या रावणाकडे अस्तित्वात होती. त्याच्यामुळे इतकं प्रगत तंत्रज्ञान सर्व आपल्याकडे होतं त्या काळी की खरोखरच म्हणजे आपण ह्या आर्यावर्तात जन्माला आलो आणि भारतीय म्हणून आपण जन्माला आलो, याचं खरंच भाग्य आहे आपल्या सर्वांचं की प्रभू श्री रामचंद्रांसारख्या एवढ्या मोठ्या किंवा या आपल्या श्रीकृष्णासारख्या एवढ्या मोठ्या सगळ्यांच्या सहवासात आपण आहोत. त्यांचं आपण सर्व मार्गदर्शन लाभताय आपल्याला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण जर प्रत्येकाने चालायचा प्रयत्न केला तर आपण निश्चितच चांगला भारत घडवू शकू. माझं आजचं भाषण इथे संपलं. नमस्कार. नमस्कार.